दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10:12 सुमारास पुलगाव शहरातील वर्धा रोडवरील रेल्वे क्रॉसिंग परिसरात बिबट्या आढळून आल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे। सदर बिबट्या जवळपास 1 ते 2 तास त्या परिसरात लपंडाव खेळत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। या कालावधीत रस्त्यावर ये-जा करणाऱ्या अनेक नागरिकांच्या नजरेस तो पडला। बिबट्या काही वेळाने कॅनलच्या दिशेने जाऊन जवाहर कॉलनी तसेच आजूबाजूच्या रहिवासी भागात शिरण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती हर्षल काळे यांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहताच तत्काळ वन विभागाच्या वैशाली लोणकर यांना कळवली। माहिती मिळताच लोणकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पाहणी दरम्यान बिबट्या सलग 2 वेळा मेन रोड ओलांडताना पुन्हा दिसून आला, त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली। वन विभागाकडून बिबट्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या। त्याच्या हालचालीवर सतत पळत ठेवण्यात येत आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे। दरम्यान कॉलनीतील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच रात्री मुख्य रस्त्यावर शतपावलीसाठी फिरणाऱ्या गावातील नागरिकांनाही वेळेवर सतर्क करण्यात आले। सद्यस्थितीत वन विभागाची कार्यवाही सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता संतोष देशमुख, वर्धा।